परवा दिवशी एका खालचा निघाल्या गळ्यात हार घातला. मस्त बसा रे, मी तुमचा माणूस आहे. बाबा मस्त मी दरांगी पाटलाला सांगणार, हे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हे राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण अरे लेकराच्या नावाने टाळ्या वाजायचं शिका बरं का. बाळू महाराजांचं गाव आहे का हे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आईचा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा त्रिभुवनी झेंडा. रे बा हे गावात वैभव आहे. बोल ना कोणी आहे. आता वाजले 11:30. किती वाजलेली 11? 11:30. मी वाजवतो 2 TWO2 म्हणजे 2. बघूया बसत कोण कोण. कोणी उठू नका राजा, लई लांबून आलो. आणि सर्वांना सांगतो मी काही महाराज नाही. तुम्हाला माझ्या क्वालिटीतून कळलं असेल. एकदम साधा माणूस, पण या डोक्याला भीमसिंग बाबाने हात लावला. बस ज्याचा गुरु मोठा त्याला कशाचा तोटा. भीम सिंह या सिंहाच्या मी मांडीवरी खेळलो. या सिंहाच्या मी ताटेमध्ये जेवलो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारे वसंत ज्ञानोबाने चालवली. भिंत मुक्ताईने मेलेले केले. विठला महिला मंडळ गेले 1 2 3 बाकी साऱ्या फ्री. सोपं नाही. कीर्तन झाल्यानंतर कार्यक्रम करणं लई अवघड आहे. असं शांत बसा. ज्याला एक मुलगा आहे त्याने मला दुसरा समजा. ज्याला 2 आहेत त्याने मला तिसरा समजा. ज्याला 4 आहेत त्याने मला 5वा समजा. ज्याला मुलगाच नाही त्याने मला दत्तक घ्या. सारी इस्टेट माझ्या नावची करून द्या आणि तुम्ही दिंडीत जा. तुम्ही माझ्या चुटुकल्याला हसत नाही, तुम्ही माझ्या रंगाला हसत. काय होवी लई काय. पण परवा दिवशी पुण्याला कार्यक्रमाला गेलो. तिथं पकवाद वाजवणारा होता. इतका काळा होता मला वर टेकरीत होता. ही भूमी संताची इकडे बघा रे.
चांगदेव तुमच्या गावात सुशिक्षित पोरं येत राव. गाव मुठभर पण आनंद पोटभर. चांगदेव उखाण्याचा पॉइंट आहे. मिरचीत मिरची लवंगी मिरची, मिरचीत मिरची लवंगी मिरची. चांगदेव माझा पर्शन मी त्याच्यावर. कोणते संत अवतरले? इंद्रायणी ती वैभव देहूचे बाळा संत तुका बोल पवित्र वाचे. तुकाने लिखाण केले गाथ्याचे, फक्त लाडकी झाली पांडुरंगाचे. कुणी बोर नाही ना? बोर नका हो, तुम्ही नाही झाले बोर म्हणून मला आला जोर. जोर आता बसा बिनघोर. ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, भूमीर संताची, ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, भूमीर संताची, ही भूमीर संताची. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं. लय दिवस वाईट आली, किती दिवस वाईट आले. आमच्या देशात हजाराचे बंडल ज्याच्या खिशात, 100 एकर वाल्याचं नाव दारिद्र्य रेषात. कसे व्हायचे आपल्या देशाचे पोलीस स्थानासमोर दुकान देशीचे, आतमध्ये ब्राह्मण घुसले काशीचे. आमचा कार्यक्रम तुमच्या चेहऱ्यावर असतो बा. परवा दिवशी कार्यक्रमाला गेलो, सर्व लोक आनंदाने हसायचे, पण एक आमच्या पुढे नेमकं बसलं कुचक्या तोंडाचं. म्हणलं मामा तुम्ही रोते क्यू? म्हणलं बाई रोता नाही, मी सुरत रोईशी. या जन्मात येऊन खूप हसा हसा. क्यू वाजला तर शेजाऱ्याच्या गोधडी. पण हाणू नका त्यांचा किस्सा, कारण तुमचा चेहरा दिसतो तसा. भीमसिंग महाराज नाही माझ्या तुटुकल्याला हसायचे. बाबा म्हणायचे प्रभाकर मेकअप करीत नाही, नाटी नसत नाही, घुंगरं बांधित नाही. बरं मेकअप केला असतं पण मेकअप करायला जागाच नाही. ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, भूमीर संताची, ही भूमीर संताची. वा जय बजरंगबली. कोणते संत अवतरले? मीरासाठी घेतो विषयाचा पेला, खरा काम करी जाणं बाईला. संत सखूचा गुलाम झाला, कानू पत्रांनी चरणावर देह ठेविला. मीराबाई धनाबाई, पण आताची जाणं नाही. आताची जाणा नवऱ्याला म्हणती येईना, हातानी पाणी घेना, तू बी पिना. तुम्ही माझ्या रंगाला हसा झाला. माझी बायको मला परवा दिवशी म्हणाली तुम्ही काळेच आहात. मी म्हणालो काल आहे तो क्या हुआ. ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, ही भूमीर संताची, भूमीर संताची, ही भूमीर संताची. कोणते संत अवतरले? पैठण नगर संत एकनाथाचे. पैठण गंगाजीकडे पैठण. माझं सुद्धा गंगाच्याकडे जाते. तुम्हाला भूषण वाटतं गंधळीला पुरी द्या राव, पण आमच्याकडे लोक बदमाशी. आता सप्ता म्हणाला गंधळी पुढं माढी, माग घराची पडापडी. सप्त्याची वर्गणी मागे गेलो ना, वर्गणी द्या, लिहा लिहा. किती? 100 रुपये देऊ, जेवायला 9 जण येऊ, खायला किलो किलो खाऊ, नाही राहिलं तर भांडायला येऊ. आपल्या लोकांना लय भांडायचा जोर, म्हणून आपण संसात वनफोर. विठला विठल भांडण करू नका. अरे जरांगे पाटील ते सांगता समाजाला बाबा हो,
भांडण करू नका. भांडण करू नका. कोर्टात जाऊ नका. कोर्टाची पाहेरी आहे लई वाईट. संसार सपाट करीते रे आपण विठाला विठ्ठल. तुम्ही बघा मारवाड्याचं भांडण कोर्टात गेलं का? मारवाडी कधी ऊस तोडीला गेला का? ब्राह्मण कधी ऊस तोडीला गेला का? मग आपल्या नशिबात असं का? परवा दिवशी या गेवराईला मारवाड्याचे भांडण झाले. ते एका मग टावेल फेकून आणायचे. ज्या गावात एकी हे गाव सुखी, जिथं खाकी तिथं सारी थगवाकी. विठला विठल. हे खाता वेळ बर का. उतरण सोबत डाळी तुळीनी, स्वयंपाक सोबत पुरणपोळीनी, घर सोबत लेकरा बाळानी, गाव सोबत खेळी मिळी. विठला विठल. भांडण करू नका. भांडणाचं तोंड काळं असतं. हे भांडणाचं तोंड काळं असतं. तुम्ही म्हणतात भांडणाचं तोंड काळं, तुझं तोंड लई गोरे का काय? बरं मावशी मी एवढा काळा कशामुळे झालो? त्याला एक कारण आहे. माझ्या वेळेस माझ्या आईनं कोळसे खाल्ले होते. माझ्या बायकोनं वेगळंच सांगितलं कालचा संक्रांतीला. मीराबाई हसत पिली दाराचा प्याला. मीराबाई हसत पिली दाराचा प्याला. आई बापाने वाटलं केलं काळा नवरुबा दिला. तुम्हाला येतं हसू, पण माझ्या डोळ्यात मायना. मीराबाई हसत पिली दाराचा प्याला. आई बापाने वाटलं केलं काळा नवरुबा दिला. श्रीकृष्णाची मूर्ती सावली राधवती गोरी. काळा नवरुबा मला नाव ठेवती सारी. पोटामध्ये जाळ होतो आसुर येते डोळ्यात. आई बापाने येडं मुलं बांधलं माझ्या. 4 वर्ष उपास केली संत सुभातेची. हाऊस बघा होती पॅन्ट भांगपट्टीची. भांगपट्टी मिळाल नाही मिळाल मला येडं. काठी घेऊन तिरोकडचं जातं बकऱ्याकडं. बकऱ्या बिना जमत नाही त्याला दुसरा धंदा. माझ्यापाशी पिंगा घालतं लाला म्हणतं तिंदा. कार्तिक महिन्यात पाणी घातलं शिवशंकराला. मामोर भक्ती पण नाही मला पावला. पंचप्राणाचं लावून ज्योती वाहत झाल्या गंगेत. 1000 पटीचा फरक आहे त्यांच्या माझ्या रंगात. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा झाल्या 4. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा झाल्या 4. माझ्या नशिबी कसे मिळाले काळे प्रभाकर. एवढा काही खुश झालो राजा हो मी. मला माझ्या विकासने सांगितलं होतं जरांगे पाटील आपल्या गावात येणार आहेत. आंबडला कॅन्सल केलं. इथं आलो. हे जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे. ही धगधगची आग आहे. भ्रष्टाचाराला राग आहे. हा तर जिजामातेचा राग आहे. अरे समाजासाठी हा हवा आहे. माझा प्रखर दावा आहे. हा शिवमाचा छावा आहे. विठला विठल. बाबा तुमचं गाव कोणतं? काय करू मी? नाव काय तुमचं? गोरख. गोरख महाराज काय बोलले पुढे. आणि तुम्हाला मी गेलो तुझ्या चेहऱ्याकडे बघतो. तुम्हाला बघितलं की नाही मला माझ्या पोराच्या आठवण येईल बा. असंच पोरग माझं बरं पान. लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल तुझं पोरग तो गोर कसं? ते कशामुळे गोर आहे? ते आईवर गेलं. काळा नवरदेव असलं त्यांनी गोरी बायको करावं म्हणजे काही लेकरं इकडं काही लेकरं नाही. आई काळी बापा बी काळा. मग लेकरं आनंदाच्या डबे. माझा पिंगा घाली धिंगा. 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 गोल्ड इज गोल्ड. अरे भीमसिंग बाबाचं नाव काढलं की बापूच्या अंगाला काटा आला. हे सर्वांच्या हसरी चेहरे. आज सर्वांचा चेहरा हसतो
हसतो. एक दिवस भेसूर दिसतो, भिंतीला टेकून बसतो, उदबत्याचा वास नाकात घुसतो. काय करे, इकडून खुंडी इकडून खुंडी, समोर पिंट्या पिंट्या अंडी. कोण मेले कुणासाठी रतो कोण, एकच पथ्य परमात्म्याचं नाम सत्य, बाकी जरा मिथ्य. विठाला विठल इथे नाचावं, काही तरुण पोरवाराची पुढे नाचत येत. झलक दिखला मै हो तेरा पागल मुंडा, तो ही मेरी सुई कुड़ी. विठाला मला मुलीला आवडत असतो. मला किती मुली येत, मला किती मुली येत. मला 2 मुली, 1 मुलगा, 1 बायको. आलं काय ऐकू, 2 बायका करू नका रे. 2 बायकाची हौस गाड्याला, दररोज आंघोळ करतो गाड्याला. अरे काय येतं कोणी 2 बायकाचे सभासद, तरी अर्चना इच्छा सोडून, नाही तर टाकलं आमचं डोकं फोडून. अरे मुलीचा शिक्षणात पहिला क्रमांक. माझ्या दोस्ताची मुलगी रत्नागिरीला कलेक्टर आहे. मुलीचा शिक्षणात पहिला क्रमांक. मुलं मोकर शंक, मॅट्रिकला गेली की पुढले पंख. धावता वेळे मुलीला शिका, मुलीला शिका, मुलीला शिका, पण तिच्या हातात मोबाईल देऊ नका. माझ्या दोस्ताची भाषी, मोबाईल असला तिच्या भाषी, तिने केली काशी, तिच्या बापाने घेतली. कीर्तन बाबा, कीर्तन झाल्यानंतर कार्यक्रम करणं लय अवघड आहे. कुणीच उठलं नाही अजून. कीर्तन 9 ते 11 जो समाज तू काही नवल नसतं. कीर्तनकार 9ला स्टेजवर उभे राहतात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. ते झालं रूप आपण विठ्ठल म्हणा, आपल्या लेकराला विठ्ठल म्हणत शिकवा. जिजामातेने शोभा घडवला, या महाराष्ट्रावर भगवा फडकावला. जिजामाता कोणती? कंपाळ भरवणी कुंकुली जिजाई शोभाची, या महाराष्ट्राची राजमाता शोभली. कंपाळ भरून कुंकू असत जिजामातेचं. आता कंपाळ भरून कुंकू ग्रामीण भागामध्ये आहे. मुंबईला काय आहे? टिक 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 वापरतात. टिक टिक नाही तर धरून फेक. तू नाही म्हटलं मी नाही तू. नवरा बाय 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 दुसरी बायको पाहिजे तर तसंच मुसवार आहे. होऊन गेली जिजामाता, होऊन गेली जिजामाता. बापू मला वाटतं तुमचा फुटूच काढून घ्यावा. जिन्नस आहे जिन्नस. होऊन गेली जिजामाता शिवाजीराजाची, भारत मातेची कधी भगवतीची, भारत मातेची कधी भगवतीची. मावशीने दिली झोपू नका मावशी. काही काही झोपीत घोरत येत, जे घोरत येते लवकर मरत येत. पिंग्यापासून कृष्ण जन्मला, मथुरा सोडून गोकुळी राहिला. कंस मामाच्या मारीला, माझा पिंगा घाली धिंगर, माझा पिंगा घाली धिंगर, माझा पिंगा घाली धिंगर, माझा पिंगा घाली धिंगर, माझा पिंगा घाली धिंगर. पिंगा
बाबा माझ्या घरी आले होते. पिंग्यापासून राम जन्मले, पित्याचे वचन पाळले, रावण कुंभकर्ण मारले. माझा पिंगा घाली धिंगार, माझा पिंगा घाली धिंगार, माझा पिंगा घाली. मला वाटतं तुमचा फुटूच काढून घ्यावा. पिंगापासून सुदामजी झाले. काल सुद्धा म्हणजे भक्ती, काल सुद्धा म्हणजे बायकोनं पोहे बनवले, सुगरण होती सुगरण. तसं मावशीनं स्वयंपाकात सुगरण पाहिजे. एक एक सुगरण चपातीला 4 पुढे काढते, चपातीचा चष्मा बनवते, वरत चपाती डोळ्यापुढे धरावी, इकडं टीव्ही सुरू करावी. काय चपाती, एक एक मावशी चपाती होते. आठाने जायचं चपाता, खाता की झोपाता, एका चपातीला एक पुढे काढते, 2 मध्ये पुढचा पुढचा पाडते, एकच काय तिकडे जाय. आमच्या गावात एक मावशी आहे, ती 3 प्रकारचा भात करते. खाली जळगाव, वर चिखली, मध्ये बुलढाणा. तुम्ही माझ्या रंगाला फासा झाला. माझा पिंगा घाली धिंगार, माझा हे बापू मानकर, बापू मानकर. काय प्रभूजी चेहरे, काय समाजराव बुद्धीत उठलं नाही. उठू जाऊ नका. जे उठून जाईल त्याला चिकन गुन्हा होईल. मी सुद्धा चिकन गुन्ह्याचा पेशंट, तरी राहिलो नाही अब्सेंट. राहिला असतो तो तुमच्या यादीतून सस्पेंड. विठाला विठाला जातेवेळी महिला मंडळाला सांगतो, आत्महत्या करू नका. दररोज पेपर मध्ये येत, सून जळून गेली, सून औषध पिऊन गेली, एखादी सासू कामून जळून मराना. तुला सासूचा त्रास आहे का? सांगतो माझ्या वहिनीला बहिणीला. तिचं नाव सासू, जी सासू सुनेच्या डोळ्यातून गाडी दे असू. तिलाच म्हणायचं सासू, सुनाला धाडी दिशी आणाला, आपण बसते उन्हाला, घरानं सांगते लाहोराच्या जनाला. सासूला बारतोंडी, सुनाची करते दमकोंडी, उतरते तिच्या माहेरची उतरंडी. घरातल्या माणसाने बेजार केली. मी गोठ्यामध्ये गावऱ्या थापिता थापिता रडती. तिला त्या लग्नाचं गीत आठवतं. लग्नाच्या वेळी तिच्या मैत्रिणी गीत म्हणायच्या, ताई रडू नको रडू नको मांडवा मधनी, तुला दिलं नाही ग. तुझी सासू ग सासू कौशल्यवानी, तुला वाटेल ग. असं म्हणून म्हणून रडती. हळूहळू सासरा गोठ्यात आला. म्हणतो, सुनबाई सांग, आपल्या घरातला कोण त्रास देतं ग? मी तुझ्या बापासारखा आहे. मामाजी सासू रोज भांडती. कशामुळे? शेजारच्या गंगूबाईच्या पोराचं लग्न झालं, लारकी टीव्ही आली, फ्रीज आला, गॅस आला, माझ्या बापाने काय नाही दिलं म्हणून सासू मला रोज भांडती. वेडीच आहे तुझा बाप, उसाची तोड करतो, कुठून देईल तू? सासू रोज भांडते ना मामाजी, मला मी काय करू? हे बघ सुन, मी बघ सुन, उद्या जर तुला तुझी सासू भांडली ना, तिला म्हणावं तुझ्यासारखी का मी पळून जात नाही. रडता रडता सुन हसते आणि म्हणते, मामाजी सासूबाई पळून जात होत्या का? तो म्हणतो 1 वर्ष नाही, 12 वर्ष तिथं पळण्यातच. हे बघ सुनबाई, तिनं जर तुला विचारलं तर हे कोणी सांगितलं, माझं नाव सांगू नको. दुसऱ्या दिवशी सुन 9 वाजेपर्यंत झोपली. सासू रागानच आली. कुठे काय? चांगली 9 वाजेपर्यंत झोपली. बाया हे शिकलं तुझ्या बहिणी होय ग? सुन ताळी पिनोटली. गप्पा ते बाई, मला गप्पा म्हणती, हा तुम्हाला म्हणते गप्पा. तुमच्यासारखी का मी पळून जात नाही. मी पळून जात होती, तुला कोणी सांगितलं? तुमच्याच म्हाताऱ्याने सांगितलं. कुठे माझं म्हातारं? कुठे माझं म्हातारं? म्हणजे त्या आजच्या खोली टुकू टुकू बघत. म्हाताराची मागचा दरवाजा मोडून पळून गेलो, अजून गावात आलो नाही. माझ्या
माझ्या बहिणी हो आत्महत्या करू नका. कोण म्हणतंय? ऐकावं ध्यान देऊनी संत गाडगे बाबाची ही वाणी. ऐकावं ध्यान देऊनी संत गाडगे बाबाची ही वाणी. गाडगे बाबाने पुन्हा तरुण पडला. मोटरसायकल समोरून हाणला करंजीच्या घाटामध्ये परवा दिवशी 90 गोड खाल्ला तर तरुण पोरं फिरायला गाडी पाठीमाग बसली त्याची जोडी. मुंडक काढी ती त्याच्या पुढी. मागच्या चाकात अडकती तिची साडी. मग काय सकला विडाला सांगतो भिडची बाबा कीर्तनात म्हणायचे गळ्यात माळी घाला. पण आपल्यात कसं आहे जिवंतपणे नाही घातली माळ झाला कोंबड बकऱ्याचा. पण म्हणलं का इथं जवळ आमच्या साडू येत राव. हो साडू वर हात नका काढू नाही तर घरी गेल्यावर खतान झाडू. विडाला पोपट मानकर हेच गाव का? मला का दाढी मिशा तर माझ्या वाघाला माणसाला दाढी मिशा पाहिजे. हे ज्याच्या कानाला केस असतात त्याला बिबळा म्हणतात. ज्याच्या मानेला केस असतात त्याला शुभ म्हणतात. ज्याला दाढी मिशा असतात त्याला धर्मवीर संभाजी म्हणतात. ज्याला दाढी नाही मिशा नाही त्याला काहीच म्हणत नाही. विडाला गळ्यात माळा घाला. पण परवा दिवशी सकला दिवाबाला आमच्या तिकडे सकला दिवाबा आहे. 50 माणसं कंदुरी खायला. 50 माणसं टेम्पो भरून माणसं. 50 माणसं छातीत का बोकडे. टेम्पो उलथाला 50 माणसं खलास फक्त बोकड्यात राहिला. बहिरा झालो या जगी 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 बहिरा झालो या. माणूस नाचायला मी लय नाच काम करतो. माझ्याकडून गौतमी पाटील माझ्याकडूनच शिकली. आणि सर्वांच्या हसरेची या बाबा हसून एक दिवस जायचं तोंड वासून. मग हे बोल नका रे. मग चालल्यावर बायको रडती. मग चालले का? चालले नाही चालले. बायको मध्ये उठून बसा ना मला बोला ना. तुम्ही सांगा हे जर उठले उठत नाही तर पण समजा जर उठले बोलले थांबा मागची मागारी पुढची पुढं गाडीवाला दारूच्या दुकानात नाही ऐकले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठण. गरबी बहिरा झालो त्या गुन्हे बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी बहिरा झालो या नाही संत सेवा श्रवणी आली नाही साधू सेवा घरी आली. मित्रमंडळाशी पाठवली झाली. तीर्थव्रती असून त्या गेली. पंढरपूरला कधी गेलो नाही. हो एक वेळ गेलो आखाडीला फिरलो गोखाडीला पिक्चरच्या टाकीत गेलो. पंढरपूरला जाऊन पाहिला तमाशा कानात गेले बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी. माता माऊली पाचारिता बर का कलावती नीलवती सुधावती तारामती शरद पवारची कोण म्हणलं बारामती विडाला सर्वांना एकच सांगतो राजा हो सगळे पाठाचा आदेश डोळ्या पुढे घ्या. लेकराला शिक्षण शिकवा. बस लेकर गुणवान करा. माझं पोरग लय गुणवान आहे भाऊ. मला किती लेकर येत मला पोरग आहे एक. ते आतापासून दगड फेक
एक दिवस माझ्या 24 वर्षाचं पोरग एक दिवस त्याला म्हणलं बंकट माझी पाठ तोडेवर रे म्हणलं झोपा भाऊ पाठवर मी झोपलो लागला तोडायला म्हणला भाऊ म्हणला भाऊ मुंडक्यावर पाय देऊ का अयो भाऊ मी म्हणलं काय म्हणला नाही म्हणला मुंडीवर पाय देऊ का अशी लेकर नको बाबा विडाला अरे भगत सिंग सारखे लेकर घडवा आणि दरांगे पाटील दरांगे पाटलाची श्रीमंती 2 एकर जमीन फुटकं 10 पत्राचं घर आणि घरात 3 ग्रंथ आहेत त्याच्या पहिला ग्रंथ जगावा कसं दुसरा ग्रंथ छत्रपती कसे होते आणि तिसरा ग्रंथ सिंहाचा छावा विडाला कुणी बोर नाही ना आडानी माणूस बर का परमेश्वर नेते पाटील म्हणजे रांगडा माणूस राव आणि 11:30च्या पुढे टोपली दाबून ठेवतोय फक्त मला डेकोरेशन नाही परवडत अडाणी माणूस हे मी नाही शिकलो शाळा पण लहानपणापासून माझ्या अंगातलंही शाळाचे पोरं करायचो गोळा माझ्या संगीला गिरणी मला पांबड्या नक्या नाकाला भिंबड्या मुढ्या कानाला रामड्या आम्ही तो रगतला हरणीच्या विडाला हे तुम्ही मला पैसे दिले ना भाऊ माझ्या हातातून उद्या बायकोच्या हातात जाणार तिच्या हातातून तिच्या मैच्या हातात जाणार लगेच माझी बायको माहेरला जाणार या पैशाच्या झुंबर करणार आणि मला म्हणणार माझ्या बहिणी गेले इकडे कुठे मामा बोंब मेले विडाला तिने धावता बरं गेला तुमच्या जवळ ठेवा तुम्ही सुद्धा बसले पडले त्यांच्याकडे ध्यान ठेवा नाही तर तुमच्या दोघा जीवाची युती या युतीची तर मला लई भीती राजकारणात पडू नका बरं करा काम गाळा काम मिळवा दाम कष्ट करा शेती पिकवा मुलांना शिकवा पराव शाळा शिका अडाणी राहू नका पराव शाळा शिका अडाणी राहू नका कमळाचं लक्षात राहणार नाही म्हणून साध्या भाषेत सांगायचं कशाचं खाजायचं राजकारणाचं मत बरं भाऊ आता शेवटला मी पाळणा म्हणतो किसन नेते पाटील ताई माझी ताई गय काकू तुमचा भाऊ असतो तुम्ही पण गेला असता का मी तुमचा भाऊ आहे ना काकू आणि अशा काकूला माझा गुणवान भाऊ मिळेल का ना बघावं ना मोठा दुसऱ्याचं कौतुक करायचं शिका तेव्हा आपले अरे भगत सिंगाचं कौतुक महाराष्ट्राने केलं काय तो भगत पण आता भगत नाही आता तो भगत बसतो टीव्ही बघत
पाटलातच आणि पाणी नसलं तरी त्याचं तसंच भाग होतं. अरे बाबा, विठाला विठाला पुढे बक्षीस आला. बक्षिसात 1 रुपया जरी असला ना कलाकाराला मूड येत असतो. पोपट पाटील दिसायला सुंदर, मी फक्त काळा उंदर. पोपट पाटलाचा उखाणा आहे. बेलाची साल चंदनाचं फोड, पोपट पाटलाचं नाव लई गोड. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं. माणसाच्या हृदयात साचलेलं दुःख विनोदाच्या पिचकरीने मारलं तर किती वाईट दिवस आले. नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भयान घटना घडली. कोपर्डी गावात एका मुलगी गाठली, तिची आबरू लुटली. हैवान हो तुम्हाला आज नाही वाटली. तिचे वस्त्र फाडली, तिचे हात मोडली, शरीराच्या तिचे डोके तोडली. विठाला विठाला हे नाचून समाज प्रबोधन करावं लागतं. नाचून कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. हे ज्ञानदीप हा दीप नव्हे, ही लाईट आहे. आता लाईट किती वाईट झालं. आपल्या देशाची लाईट पळाली, शेतकऱ्याची उभे पिक तळाली, तरी शेतकऱ्याला सरकारची करामत अजून नाही. या जमान्यात मीटरवाले तोट्यात, आकड्यावाले फायद्यात. कारण मी सुद्धा आकड्याचा सभासद आहे. माझा आकडा लाईन धरला होता त्यावेळी मी घरी नव्हतो. बायको घाबरली, मला फोन केला. हॅलो हॅलो मला कोण बोलत? ती म्हणली मी बाबूराव बोलते. विठाला विठाला भाग्यवंता गावी भजन दरंगे पाटलाला सांगणार लय मोठ्याने. आता हे लक्ष ठेवून ऐका. 14 ऑक्टोबर 2023 300 एकर मध्ये सभा घेणारा मनोज, 3 कोट समाज जमवणारा मनोज, 3 कोट समाज आणलेला नाही. ना कोणाला यायला, ना कोणाला जायला, ना कोणाला खायला, ना कोणाला प्यायला, ना कोणाला द्यायला. विठाला विठाला 3 कोट समाजवणारा मनोज. आई वडिलांना स्टेजच्या खाली उतरा लावणारा हाच मनोज. अरे 50 लाखाची गाडी सप्रे भेट देणारा, त्यांना चावी फेकणारा हाच मनोज. मंत्र्याच्या कानात न बोलणारा हाच मनोज. आलो तो तुझा, गेलो तो समाजाचा. कुंकू पासून तयार राहा, आपल्या बायकोला सांगणारा हाच मनोज. अरे 90 वर्षाच्या म्हातारी आईच्या सुरकुटलेल्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसणारा हाच मनोज. हिमालयाच्या उंचीचा, गरुडाच्या भरारीचा, भगत भास्कराचा, वीर झाला सुवर्णाक्षराचा, या महाराष्ट्राचा, कुंदनाचा, सुगंधी चंदनाचा, पोरा स्वीकार कऱ्या कोटी कोटी वंदनाचा, जगात मोठा नेता. विठाला विठाला अरे जरांगे पाटलाचं नाव काढलं की बक्षीस आलो. तुझं काय नाव बेटा? कैलास नेते पिलाय तू. अरे बाबा हरची बशी तू मेन ती. अरे इंग्लिश मध्ये म्हणे यू ट्राय कॅन अँड यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ. यू द मिडल वन टू प्रायमरी स्कूल ऑफ रिमोट कंट्रोल महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठे इंग्लिश चा फार हेर आहे. एवढे 2 शब्द पाठ केलेले आहेत. एका माणसानं इंग्लिशचे 3 शब्द पाठ केले. येस नो थँक्यू. एखादी पैशाची पिशवी हरवली तुम्हाला सापडली का? म्हणजे येस देऊन टाका.
नो दोनच्या चपला मारल्या म्हणजे थँक्यू विडाला विडाला काय बोलण्याची रणनीती मारो कुणी उठलं नाही राजो एक वेळेस सर्वांनी भजन करा आता नामदेव जनाबाई फक्त पुरुष मंडळी जे म्हणतील ना त्याला आमदार फंडातली एक विहीर अरे लबाड लोकांनी देश खाल्लाय राव हे गरीबाचं पोरग उभा राहिलं ते सुद्धा जमाणार आहे या कडू लोकायला आताची नेते होते गरीबावर होते फुकेस होते आपल्या देशात तो रक्षक तो भक्षक तो पहारेकरी मारेकरी समोर दिला तो सुस्वागतम सुस्वागतम आज घुसला की खतम विडाला विडाला अरे चष्मेवाली आई आहे ना माझी आई सुद्धा अशी होती राव मेली माझी माय मेली ए एवढा मी काळा धुंब्या झालो मी कशामुळे झालो मी आईचं दूध गेलो पण आई मेली मला भेटायला इंदुरीकर महाराज आले अरे राम महाराज ढोकाले मी किती मोठा झालो विडाला विडाला अरे पंढरपूरला जाऊ नका पण आई बापाची सेवा करा आईने लहान केला मोठा पुढे बेमान झाला बेटा बायकोच्या हाताला देतो सगळं माहिती आईच्या मांड्यावर मुतलं ए लक्ष्मी नाही का मी पेटलोय आता आईच्या मांड्यावर मुतलं आईने कंबर धुतलं बेट बायकोच्या गोतातच मुतलं चोळी बांधली गिरणे बहिणीला दिवाळीला घेऊन तू मेवणीला आई बाप धाम तू कामाला सासू सासरे घेऊन तू चारी धामाला मेवणीच्या लेकराला म्हणतो इकडं बाबड्या बहिणीच्या लेकराला म्हणतो होईला गाबड्या विडाला विडाला असं वाटतं तुम्ही उठून जाता का बोलला तुम्ही आधी सर्वांनी भजन म्हणा आधी पुरुष मंडळी नामदेव जनाबाई सुरात म्हणा सुरात बेसुरात सुरात म्हणा ना आता आमच्या बाया माणसं आहोत बघा अरे या बाया माणसामध्ये मला कोण दिसतं सांगू का कोण दिसतं बाया माणसामध्ये होळकर अहिल्याबाई विसावा घेतला नाही नगामध्ये ऋण घोड्याचा पिता केला तिने शत्रूचा अरे तू उठला का का म्हणे मच्छीने अरे बाबाचा पाळणा ऐकून जा फिफ्टी बाबाचा पाळणा ऐकून जा नका खाली चिमणे हे बाई माय माय माझी माय आता महिला मंडळ भजे म्हणा महिला मंडळ नामदेव जनाबाई महिला मंडळ म्हणजे मुंग्याची रान एकाच लई पुरुष मंडळ म्हणजे मुंगळ्याची रान काय समाधान कसं माझं उठून गेल्यावर आमचा अपमान होत असतो बा आता महिला मंडळ तुम्हीच म्हणा काय त्यांचा आवाज मारा गोड त्यांना काही व्यसनच नाही ना आपलं व्यसन मोदी महिला मंडळ तुम्हीच म्हणा आता नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई शिवाजी राजे जिजाबाई टाळी काही वाजत नाही सांगतो मारवाडीची बाई देवा पुढे झुलत नाही मारवाडीच्या बाईच्या अंगात येतं का मारवाडीची बाई देवा पुढे झुलत नाही ब्राह्मणाच्या बाईच्या कधी अंगात येत नाही आपल्या येड्या बाया राग खाल्ल्याशिवाय राहत नाही आमच्या गावच्या सरपंचाच्या अंगात आलं परवा दिवशी मी त्याच्या अंगातलं बनेल काढून लागलो तो म्हणतो हळूच काढ व्हिडिओ
विठाला विठाला जरा पाटला गीत मानासाठी डिलिव्हर करा इंग्लिश मध्ये किती 15 म्हणलं काय माझ्या ताईने बक्षीस दिला जा सर्वांनी बक्षीस द्या प्रभाकर कुठे भेटत नसतो राजा हो अरे 80 किलोमीटर येणारा मोटरसायकलवर सोपं नाही आहे विठाला विठाला हा 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 माझ्या ताईने बक्षीस सर्वांनी बक्षीस द्यायचं राजा हो बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा तुम्हाला सांगू भाऊ मला उदयनराजेचा फोन आला त्यांनी ते गीत ऐकलं रांगडा माणूस ते म्हणजे महाराज गाव कोणतं म्हणलं गेवराई तालुक्यामध्ये ते म्हणजे अरे गेवराई तालुक्यामध्ये अशा आडानी पोरं कितीतरी भारी आहेत रे तिथं माझा कार्यक्रम होणारी पाहता विठाला विठाला तुम्हाला सांगू का मी वरून भोळा नातून गाबुळा अरे प्रभाकर कुठे मळकटे पण जळकट नाही अरे पैशाचा खळखळाट असावा पण त्याच्यात गरीबाचा तळतळाट नसावा सर्वांना सांगतो नीतीने कमा गतीने कमू नका नीती रक्षण करते गती मातीत घालते अरे ए बोला रे ए प्रभाकर कुठेच्या पोराचं नामकरण करायला भीमसिंग महाराज माझ्या घरी आले त्याचं नाव बंकट ठेवलं आणि सांगू तुम्हाला भीमसिंग बाबांनी सांगितलं तुझ्या पोराला शिकव तुझा मुलगा फार मोठा अधिकारी होईल अरे 4 महिने झाले राजा हो प्रभाकर कुठे अधिकाऱ्याचा बाप झाला रे विठाला विठाला तो सांगतो हा जो करतो संतांची सेवा त्यांना मिळतो मेवा तो करतो ह्यावा त्याला मला ध्यानातच ठेवा विठाला विठाला काय बोलण्याची स्पीड आहे कुणी जाऊ नका जे कुणी उठून जाईल ना घरी जाईपर्यंत काय होईल काहीच होणार नाही एवढं गीत आहे का बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगी पाटील आहे कोण्यवागी अजून कमी रात्री राम काले होते वाजायला अजून कमी या वाद्या टाळ्या वाजा बाबाच्या नावानी अरे गुरु माऊली राजा रे गाव कोणतं बाबाचं लातूर आता काय करू रमेश आप्पाकरांच्या कॉलेजवर मी कार्यक्रम केला ना आता उड्डाण मुलाजवळ या माणसाची कदर करा कदर या माहिती कॉलेज काही ठिकाणी होत नाही कदर माय मदर आणि बाप फादर ह्यात मला बाबा 2 तास बोलत तू पैसे घेऊन जातो या जमान्यात कामाच्या बायला बांधलं बंद करत मोकळ्या काठाळ्याला तुरीत घुसकडी खरं मरत मोकार चरत खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं घेतं गाठकाळी खोटं झालं पाटपोळी आपल्या देशात पत्रीद्वाराला हातोमी हातकडी पावमी मेली 1 वर्षाची कोठडी मारून मारून गाठोडी केली पोलिसांनी त्याची तो सोन्याची बिस्किटे तोडितो पोलिस त्याची सलाम मारितो छत्री धरितो डोक्यावर त्याच्या आज आठवण होते छत्रपती राजाची राजा पुन्हा जन्मला येईल छत्रपती शिवाजी राजे देव नाही पण त्यांच्याकडे देवला देव आहे त्यांना छत्रपती म्हणतात जिजामातेने किती बाळाला जन्म दिला 2 बाळाला वाघी 2 बाळाला आता 16ला काय तो वाली मावळाला आमच्या गावाची शाळा सुटली सर्व लेकरं तांदूळाच्या पुढे एक बाई रडू लागली म्हटलं काकू काय रडायला काकू बोलले शाळेत ते तांदूळ लय बाबा मस्त हे मला पहिलंच माहित असतं मी ऑपरेशन केलं नसतं अयो बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्यवागिनी आवडतं बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगे पाटील कोण्यवागिनी मनोज जरांगे पाटील कोण्यवागिनी काय माणूस गोळे राव गरीब घराण्यातून त्यांचा जन्म झाला ही आई बापाच्या पोटी नरसिंह जन्म आला रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा रक्षक झाला
भक्त प्रल्हादाचा मनोज जरागे पाटील आहे पोहण्या वाघिनीचा मनोज जरागे पाटील पोहण्या वाघिनीचा नाही कोण हे माझ्या वाघिनी जिजामातेच्या भगिनी या मातीला दोन वीर दिले दोघिनी अवतार आहे हा छत्रपतीचा अवतार आहे हा छत्रपतीचा मनोज जरागे पाटील आहे कोण्या वाघिनीचा मनोज जरागे पाटील आहे कोण्या वाघिनीचा काय झालं पुढं मराठ्याच्या मुलासाठी त्यांनी क्रांती केली मोठी तुम्ही राहा रे माझ्या पाठी मी मरण तुमच्या तुम्ही राहा रे माझ्या पाठी मी मरण तुमच्यासाठी यलगार आहे या भगतसिंगाचा यलगार आहे या भगतसिंगाचा मनोज जरागे पाटील आहे कोण्या मनोज जरागे पाटील आहे कोण्या वाघिनी मनोज जरागे पाटील संसार नाही पाहिला हा थकला राहिला 2 एकर जमीन गेली याची खरेदी करावं 2 एकर जमीन गेली याची खरेदी करावं साक्षीदार आहे इंडियाच्या नकाशाचा साक्षीदार आहे इंडियाच्या नकाशाचा मनोज जरागे पाटील आहे काय मनोज जरागे पाटील आहे कोण्या वाघिनीचा मनोज जरागे पाटील आहे कोण्या वाघिनीचा बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरागे पाटील आहे कोण्या वाघिनी कोण्या वाघिनी मनोज जरागे पाटील आहे कोण्या वाघिनी कोण्या वाघिनी विठाला विठाला डोळ्यात पाणी आलं बरं का सगळं महिला म्हणून सुद्धा रडले हे म्हणजे रांगडागडी राजा 11:30 पुढे बक्षीस दिलं कोणी बक्षीस नाही राहिलं का अजून काय बघता रागानं गड जिंकताय वाघानं योगेश तांबे पाटील या गीतामुळं ते म्हणजे हाडा मासाचा माणूस प्रभाकर कुठे हे शेवटला बसला तर पाळणामध्ये येतो आम्ही पण माता मावल्या चालल्या मला सुद्धा 90 किलोमीटरवर मोटरसायकलवर जायचंय हो नवनाथ भाऊ पुढे बसले का हे नवनाथ आनंद होईल रे तुझ्या जीवनात आई बाबा नवनाथ भाऊ किती रुपये दिले 200 रुपये त्याने ओळखलं प्रभाकर कुठे हाडाचा माणूस आहे आज माझा कार्यक्रम आंबटला होता राजा हो फक्त माता मावल्या हो कोणी उठू नका मोहनराव सावंत यांनी सुद्धा 100 रुपये हे मला बक्षीस देतात ना मला कुठं मंदिर बांधायचं नाही मला कुठं पंगत घालायची नाही मला उद्या उसाला खट टाकायचं रांगणा माणूस 32 वर्ष झाले स्टेजवर आहे अजून प्रभाकर त्याच्या कपड्याला इस्त्री सुद्धा नाही गाडी तर वेगळीच मी समाजाला त्रास देत नाही राजा भाऊ तुम्ही लय बक्षीस जरा मोठं त्रिंबकराव सावंत असं शांत बसा मावशी म्हणताना माझी माय सुद्धा माझी माय चंद्रभागांना आधी ताडण्यात ना माझी माय विढाला विढाला हा पाळणा मग तुम्ही आता बक्षीस सर्वांनी बक्षीस द्या सर्वांनी बक्षीस दिलं काही काही नाही दिलं काही काय असतं चिकट ऐकायचं आज मला सेवा करायची म्हणजे संधी आपले गाव झाले आळंदी उद्या सर्वांना खायला मिळणार जाऊ नका माता मावले हो त्या बसतील पाळणा ऐकतील ना त्या माझ्या लेकीचं कल्याण बाबू इकडे मग कुठे बसले इकडे भाऊ हात दाखवा बरं इकडे भाऊ किती रुपये दिले 100 अजून लागतो का कोणाचा नंबर लगेच बांधितो आता कंबर उद्या बायको लगत झुंबर
पान आहे का माझं? हे बाबा महाराष्ट्र सर्व राष्ट्रात आहे रे श्रेष्ठ, येथे अवतरले हो अर्जुन मोरे. अर्जुनाने सोडला बाण, घेतला कर्णाचा. बोले 11:30 पुढे पत्रिक थांबत असती का? दरगे पाटलाला तुमच्या गावाचं नाव मी सांगणार आहे बरं का. बक्षीस गोळा केलं रामकिसन नेते पाटील. अजून ते बक्षीस द्या बरं का सगळ्यांनी. हनुमंत चव्हाण म्हणजे अशोक चव्हाणची भावकी. दबाणसारी कुठले राव ते कडू. कुणी जाऊ नका. फोन कर ना. वा वा. हे भीमसिंग बाबाच्या सोबती येते. विडाला विडाला बक्षीस घेतो ना. माता मावल्या बक्षीस द्या तुम्ही सर्वांना. जरा मी पडला गीताला. अरे विकास काय छातीचा दंगट मंडकाचा या महाराष्ट्राचा रणझुंजार दहानाची आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे हे शब्द नरसिंहाचे. वर बाप लढाईला गेला. बिलारे महाराजांचे वडील भवन बिल्लारे. अरे माझ्या आईने बक्षीस दिलं रे माझ्या सोनीनी. हो जाऊ नका माता मावल्या हो. कुणी जाऊ नका. हे चले पंडाला रे. उदार माणसं ओंकार जगदाळे पाटील यांनी सुद्धा 100 रुपये दिले. असं बक्षीस असं बक्षीस येता असावं, पाणी वाहता असावं, गाणं गाता असावं, किराणा दुकानामध्ये खाता असावं. मी टाकली ती किराणा पण तिच्यात काही रोहन देशके पाटील यांनी सुद्धा प्रभाकर कुठेला दरंगे पाटलाचे किती म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं. 100 रुपये दिले. राजूबाई पालकर यांनी सुद्धा 100 रुपये दिले माझ्या. गोरख नेते पाटील अरे 17 वर्षापासून दरंगे पाटलाच्या चळवळी केली. आदिनाथ सावंत यांनी सुद्धा 100. मस्त बरं झालं आता बरं वाटलं. विमल चव्हाण भाऊ तुम्हाला मुली किती येत? मुलगी नाही का? निव्वळ लिंदर माणसाला मुलगी पाहिजे. ज्यावेळी मुलगी अशी नागाला निघती ना, आईच्या गळ्यात पडती, चुलतीच्या गळ्यात पडती, मैत्रिणीच्या गळ्यात पडती, पण तिला तुझा बापच दिसत नाही राव. त्यावेळी तिला तुझा बाप दिसतो ना, अशी धावत जाते. बापाच्या गळ्याला कडकडून मिठी मारते. दादा माझ्या लग्नासाठी तुमची 2 एकर जमीन गेली. म्हणून मुलीला मारू नका. भ्रूण हत्या बंदी देशामध्ये आली पाहिजे. मुलगी मारणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. हिला नका मारू, हे पाप नका करू. ध्यानी सर्वांच्या हे असावे. अशी माय बाप